नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. होमगार्ड भरती 2024 तर्फे आज 24 ऑगस्टला होमगार्ड भरतीचं ग्राउंड झालं. तर आज होमगार्डची भरती कशा प्रकारे झाली, सुरुवातपासून शेवटपर्यंत काय काय प्रोसेस आहे आणि डॉक्युमेंट या ठिकाणी कोणकोणते लागत आहे आणि तुम्ही या ठिकाणी कॅरेक्टर सर्टिफिकेट नेलं नाही, चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र नेलं नाही तर तुम्ही या ठिकाणी बाहेर होणार आहे का, असं भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते. तर याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे. तर आज 24 ऑगस्टला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो होमगार्डची भरती कशा प्रकारे झाली, सुरुवातपासून शेवटपर्यंत काय काय प्रोसेस आहे, किती वेळपर्यंत मुलांना या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे आणि मुलांना या ठिकाणी फिजिकलमध्ये किती मार्क्स पडत आहे, त्याचबरोबर तुम्हाला कोणकोणत्या चुकांनी करायच्या आहे, कोणकोणत्या गोष्टीचं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे, त्याचबरोबर या ठिकाणी मुलं कोणकोणत्या चुका करत आहेत ज्या की तुम्हाला या ठिकाणी करायच्या नाही आहे. तर 24 ऑगस्टला होमगार्डची भरती कशा प्रकारे झाली, सुरुवातपासून शेवटपर्यंत काय काय प्रोसेस होती, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. डॉक्युमेंट कोणते लागत आहे, तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून होमगार्ड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर सर्वात पहिली जे चूक करत आहे मुलं या ठिकाणी की भरपूर मुलं या ठिकाणी भरतीवर गैरहजर राहतात, कारण की भरपूर मुलांना माहित नाही की आपलं ग्राउंड कधी आहे आणि भरपूर मुलं ह्या आशेवर बसले की बा आपल्याला या ठिकाणी एक तर SMS येणार आहे किंवा आपल्याला एक तर कॉल येणार आहे किंवा एक तर हॉल तिकीट येणार आहे आणि तेव्हाच आपण त्या ठिकाणी भरतीवर जाणार आहे. तर ह्या आशेवर भरपूर मुलं या ठिकाणी बसलेले आहे. तर ह्याच चुका तुम्हाला करायची नाही आहे. भरपूर मुलं ह्या कारणाने या ठिकाणी गैरहजर राहत आहे, भरतीवर येत नाही आहे. तर मी तुम्हाला सांगतो, मेसेजची तुम्ही या ठिकाणी वाट बघू नका, कॉलची तुम्ही वाट बघू नका, हॉल तिकीटची तुम्ही या ठिकाणी वाट बघू नका. या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो अर्ज क्रमांक आहे, जे रजिस्ट्रेशन नंबर आहे, जे रजिस्ट्रेशन नंबर आहे, तर रजिस्ट्रेशन नंबरनुसार जे विद्यार्थी मित्रांनो मुलांचा या ठिकाणी ग्राउंड होत आहे, त्यांनी एका दिवशी 3-3 हजार म्हणजे 2800 मुलं त्या ठिकाणी बोलवलेले आहे आणि अर्ज क्रमांकानुसार मुलं त्या ठिकाणी घेत आहे. ठीक आहे, तर जो पण तुमचा अर्ज क्रमांक आहे तर त्या दिवशी तुम्हाला या ठिकाणी जायचं आणि भरपूर जिल्ह्याचे जे होमगार्ड भरतीचे ग्राउंड चालू आहे, तर तुम्ही या ठिकाणी ऑफिशियली वेबसाईटवर जा होमगार्ड भरतीच्या आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये पहा की तुमचं ग्राउंड कधी आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी अर्ज क्रमांक कोणता आहे. ठीक आहे, त्याचबरोबर हे सुद्धा चेक करा की आपला रजिस्ट्रेशन नंबर कोणता आहे. ठीक आहे, आणि तुम्ही जो फॉर्म भरला तो होमगार्डचा तर त्यावरच तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे. तर तुम्ही चेक करा की आपला रजिस्ट्रेशन नंबर किती आहे आणि ग्राउंड या ठिकाणी कोणत्या दिवशी कितीपर्यंत या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबरवाले मुलं या ठिकाणी बोलावलेले आहे. तर ह्या गोष्टीचं तुम्हाला या ठिकाणी लक्ष ठेवायचं. तर आज जे विद्यार्थी मित्रांनो भरतीचा आज 4था दिवस होता, तर होमगार्डची भरती कशा प्रकारे झाली 24 ऑगस्टला, तर याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर तुम्हाला ह्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं की आपलं ग्राउंड या ठिकाणी कोणत्या दिवशी आहे. तर तुम्ही जे भरतीला जाताना जे तुम्ही या ठिकाणी जो होमगार्डचा फॉर्म भरला होता तर त्याची तुम्ही या ठिकाणी प्रिंट काढून घ्या. तर ह्या चुका तुम्हाला या ठिकाणी करायच्या नाही की ह्या भरोशावर तुम्ही बसू नका किंवा आपल्याजवळ रोल आपला हॉल तिकीट येणार आहे. ठीक आहे, तर ह्या भरोशावर तुम्ही बसू नका, कारण की ग्राउंड चालू आहे या ठिकाणी मुलांचं. तर जे सुद्धा या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबरनुसार ग्राउंड चालू आहे, 3-3 हजार 4-4 हजार 6-6 हजार असं रजिस्ट्रेशन नंबर जे त्या ठिकाणी चालू आहे की ह्या तारखेला आता 24 ऑगस्टला बा एवढे रजिस्ट्रेशन नंबरवाले त्या ठिकाणी मुलं बोलवलं आहे. तर तुम्ही जे आपल्या जिल्ह्याचा होमगार्ड भरतीचा तुम्ही या ठिकाणी ते बघा की आपलं ग्राउंड कधी आणि त्या तारखेवर तुम्ही द्या जो रजिस्ट्रेशन नंबर येते त्या तारखेवर तुम्हाला भरतीवर जायचं आहे. ठीक आहे, तर भरतीला जाताना त्या ठिकाणी सर्वात अगोदर सकाळी 5 वाजतापासून आज मुलांना गेटच्या अंदर घेतलं 24 ऑगस्टला. तर सकाळी 5 वाजतापासून मुलांना गेटच्या अंदर घेतलं जात आहे आणि 10:30 वाजेपर्यंत ते घेत आहे आणि 10:30च्या नंतर तुम्ही आलं तर तुम्ही ज्या विद्यार्थी मित्रांनो प्रॉब्लेममध्ये प्रॉब्लेम येऊ शकते, तर म्हणजे सांगायचं एवढंच की वेळेवर तुम्ही त्या ठिकाणी जा, कारण की गेटच्या अंदर एंट्रीचा जो टाईम त्यांनी दिला आहे सकाळी 5 ते सकाळी 10:30 वाजेपर्यंत त्यांनी सकाळी एंट्रीचा टाईम दिला आहे. तर ह्या टाईमाच्या अंदर तुम्ही त्या ठिकाणी जा आणि गेटच्या अंदर घेतल्यानंतर त्या ठिकाणी जे डॉक्युमेंट चेक केलं जातं, एक आपला होमगार्ड भरतीचा फॉर्म त्या ठिकाणी चेक केला जात आहे. होमगार्ड भरतीचे तुम्ही फॉर्म भरला तर तो प्रिंट काढून घ्या त्याचे आणि फोटो चिपकून घ्या त्याले. त्याचबरोबर तुम्ही आधार कार्ड सोबत नाही, त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC न्या, TC जर नसेल तर बोनाफाईड ना कॉलेजमधलं. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्याजवळ जर विद्यार्थी मित्रांनो कॅरेक्टर सर्टिफिकेट असेल, चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र असेल तर ते सुद्धा न्या. आणि भरपूर मुलांचे कमेंट होते की बा समजा कॅरेक्टर सर्टिफिकेट नसेल, चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र नसेल, 3 महिन्याचे
तारखेच्या आतील तर आम्ही बाहेर होणार आहे. तर मी तुम्हाला आता स्पष्ट करून देतो. तर तुमच्याजवळ कॅरेक्टर सर्टिफिकेट नसेल तर एकही विद्यार्थी या ठिकाणी बाहेर होणार नाही आहे. ठीक आहे. तर कारण की भरपूर मुलांचा या ठिकाणी एका दिवशी 2800 विद्यार्थ्यांचा ग्राउंड होत आहे. तर एकही विद्यार्थी बाहेर होत नाही, कारण की भरपूर विद्यार्थी म्हणजे 2000 असे विद्यार्थी की त्यांच्याजवळ कॅरेक्टर सर्टिफिकेट नाही आहे. ठीक आहे. असे दररोजचे विद्यार्थी आहे. तर तुमच्याजवळ कॅरेक्टर सर्टिफिकेट नसेल तर भरतीवर तुम्ही जा, काहीही प्रॉब्लेम येणार नाही, कोणीही बाहेर या ठिकाणी होणार नाही आहे. ठीक आहे. तर हे जे मी तुम्हाला कागदपत्र सांगितले हे कागदपत्र त्या ठिकाणी सर्वात अगोदर चेक करत आहे आणि प्रत्येक याच्या तुम्ही एक झेरॉक्स आणा, कारण की एक झेरॉक्स त्या ठिकाणी लागत आहे आणि 2 फोटो सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी 4 फोटो राहू पडले काही प्रॉब्लेम येणार नाही. त्याचबरोबर तुम्ही तांत्रिक अर्हता धारक जर असाल, जसं NCC वगैरे झालं असेल तर हे कागदपत्र सुद्धा तुम्ही न्या सर्टिफिकेट, कारण की याचे बोनस मार्क्स तुम्हाला भेटणार आहे. तर सर्वात अगोदर 10 वाजता सकाळी 5 वाजतापासून मुलांना गेटच्या अंदर घेतलं जात आहे आणि त्या ठिकाणी एक काउंटर आहे. जे पण पोलीस स्टेशन आहे तर ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरला पोलीस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला त्या काउंटरवर जायचं आहे. त्या ठिकाणी बिल वगैरे देतात आणि त्या ठिकाणी डॉक्युमेंट सुद्धा चेक केले जात आहे. तर हे जे तुम्हाला कागदपत्र सांगितले हे ओरिजिनल सुद्धा नाही आणि एक झेरॉक्स नाही, झेरॉक्स ते मागते. ठीक आहे. तर ओरिजिनल सुद्धा नाही, त्याचबरोबर झेरॉक्स सुद्धा नाही. त्याचबरोबर तांत्रिक अर्हता धारक जर तुम्ही असाल, ITI ट्रेड उत्तीर्ण प्रमाणपत्र असेल तर ते नाही, त्याचे तुम्हाला बोनस मार्क्स भेटणार आहे. खेळाडू जिल्हास्तर प्रथम तृतीय क्रमांक प्राप्त किंवा राज्य राष्ट्रीय स्पर्धा सहभाग असेल तर हे सर्टिफिकेट नाही, याचे सुद्धा बोनस मार्क्स भेटणार आहे. NCC B सर्टिफिकेट झालं असेल तर हे सुद्धा नाही, याचे सुद्धा बोनस मार्क्स भेटणार आहे. NCC C सर्टिफिकेट झालं असेल तर हे सुद्धा नाही, याचे तुम्हाला बोनस मार्क्स भेटणार आहे. त्यानंतर तुमच्याजवळ नागरी संरक्षण दल सदस्य 3 प्रशिक्षण पूर्ण असेल तर हे सर्टिफिकेट नाही, याचे बोनस मार्क्स भेटणार आहे. त्यानंतर जड वाहन चालक परवाना असेल तर हे सर्टिफिकेट नाही, याचे बोनस मार्क्स तुम्हाला भेटणार आहे. माजी सैनिक असाल तर एकूण सैनिकी सेवा प्रमाणपत्र नाही, याचे बोनस मार्क्स तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. तर सर्वात अगोदर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सकाळी त्या ठिकाणी होत आहे प्रत्येक विद्यार्थ्यांचा आणि होमगार्ड भरतीचं जे ग्राउंड आहे एकदम फास्टमध्ये त्यांची प्रोसेस आहे. असं नाही की भाऊ CP मुंबई सारखं 8-8 घंटे 10-10 घंटे मुलांना बसून ठेवत आहे. तर फास्टमध्ये काम चालू आहे होमगार्ड भरतीचं. ठीक आहे. तुम्ही जर सकाळी 5 वाजता त्या ठिकाणी रांगेमध्ये लागले तर तुमचं जे ग्राउंड आहे सकाळी तुमचं 10-11 वाजेपर्यंत ग्राउंड तुमचं या ठिकाणी होणार आहे. 11 वाजेपर्यंत तुम्ही ग्राउंडच्या बाहेर येणार आहे सर्व येऊन ठेवून, म्हणजे एकदम फास्टमध्ये प्रोसेस त्या ठिकाणी मुलांची चालू आहे. ठीक आहे. तर सर्वात अगोदर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे त्या ठिकाणी. हे कागदपत्र मी तुम्हाला सांगितले सर्व कागदपत्र नाही, झेरॉक्स प्रत्येकीच्या. ठीक आहे. आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं की पहिला इव्हेंट त्या ठिकाणी होत आहे 1600 मीटर रनिंग. तर 1600 मीटर रनिंगला ते 25 मुलं ते सोडत आहे आणि या ठिकाणी अशी सिस्टीम नाही बा सेन्सर वगैरेची या ठिकाणी सिस्टीम नाही आहे. त्या ठिकाणी टायमर आहे. ठीक आहे. एका पोलीसवाल्याजवळ टायमर आहे, म्हणजे एक पोलीसवाला 5-5 मुलांचा या ठिकाणी टायमिंग काढत आहे, म्हणजे 1600चा तुमचा या ठिकाणी टायमिंग किती येतं असे 25 मुलं ते सोडत आहे आणि 5 पोलीसवाले त्या ठिकाणी ज्या विद्यार्थी मित्रांनो टायमिंग काढत आहे. ठीक आहे. तर एक पोलीसवाला 5-5 मुलांचा टायमिंग त्या ठिकाणी काढत आहे. तर पहिला इव्हेंट 1600 मीटर रनिंग होत आहे. तर 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस तुम्हाला कोणकोणत्या चुकाने करायच्या, तर 5 जो 1600 मीटरचा ट्रॅक आहे त्याच्या ट्रॅकच्या अंदरून धावण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आणि 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर लगेच दुसरा जो इव्हेंट होत आहे तो होता गोळाफेक. तर तुम्हाला या ठिकाणी कोणकोणत्या चुकांनी करायच्या, तर 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर 10 मिनिटांना लगेच गोळाफेक होत आहे. लगेच गोळा त्या ठिकाणी फेकू नका, सर्वात शेवटी नंबर तुम्ही गोळाफेकमध्ये आणा त्या ठिकाणी, कारण की बॉडी त्या ठिकाणी सगळी थकलेली राहते. कारण की 1600 मीटर रनिंग मारल्यावर ज्या विद्यार्थी मित्रांनो सगळी ताकद त्या ठिकाणी एनर्जी शरीरातली चालली जाते, तर तेवढा रिलॅक्स आपल्याला भेटला पाहिजे. तर लगेच गोळा फेकवर नंबर त्या ठिकाणी आणू नका आणि सर्वात शेवटी गोळा फेकण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा. ठीक आहे. तर तेवढीच एनर्जी बरकरार राहणार आहे आणि तेवढंच जे विद्यार्थी मित्रांनो तुमचा गोळा सुद्धा त्या ठिकाणी जाणार आहे. नाहीतर तुम्ही लगेच तुमचं 1600 झालं आणि 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर पहिल्याच तुम्ही फेरीमध्ये तुम्हीच गोळा घेतला पहिल्या नंबरावर, तर तुम्ही ज्या विद्यार्थी मित्रांनो तुमचा जास्त गोळा जाणार नाही, कारण की तेवढी एनर्जी नसते शरीरामध्ये. ठीक आहे. तर ह्या चुका तुम्हाला करायच्या नाही, ह्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं. तर अशा प्रकारे होमगार्डची भरती चालू आहे. एकदम फास्टमध्ये त्या ठिकाणी भरती होत आहे. तुम्ही 10 वाजता जर रांगेमध्ये लागले तर 3 वाजेपर्यंत तुमचं 2 वाजेपर्यंत तुमचं ग्राउंड होणार आहे, म्हणजे एकदम फास्टमध्ये त्या ठिकाणी प्रोसेस चालू आहे. 3-3 हजार विद्यार्थी एका दिवशी बोलावले जातात आणि त्यातले सुद्धा काही मुलं गैरहजर त्या ठिकाणी राहत आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे 24 ऑगस्टला होमगार्डची भरती झाली. तर आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार. आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.